जीवनात बालपण, लहानपण आणि सर्व काही एकत्र होतो आणि एकत्र जातात. मला वाटतं बालपणी त्यांनी एकत्र जेवले असतील, कारण मी तर बघायला नाही गेलो, पण लहानपणी बी एकत्र जेवले ही खरी गोष्ट आहे. मला वाटतं जीवनातले जोपर्यंत माणूस तरुण नाही होत तोपर्यंत प्रत्येक माणसाने आपला भाऊ असो, नातेवाईक असो, त्याच्या संगती एकत्र राहिले. पण कधी लहानपणी आपल्या भावामध्ये कोणाचा वाद झाला तर कोण समजतो? आपली आई वडील. तर जीवनात अशा गोष्टी घडतात. जसं जसं माणसाचं वय वाढतं, लग्न होतं, कार्य होतं, त्याच्यानंतर काय होतं, दोघांमध्ये काही वादच नसतो. कारण राजकीय घर असल्यामुळं त्यांच्याकडे सगळं काय असतं, भरपूर पैसा असतो, भरपूर सगळं काय असतो. पण मित्रांनो, खरी गोष्ट म्हणजे घर कधी तुटतं? घर तुटतं कधी? ज्या दिवशी तुमच्यात मीपणा येणार तर. आणि मीपणा आला तर तुमचं घर तुटणं 100%. मीपणामध्ये भरपूर लोकांचं घर तुटलं. आज राजकीय घर तुम्हाला बोलतो, 2 भाऊ होते, राजकीय होते, दोन्ही बी चांगले होते. त्यांच्या वडिलांची पार्टी असून समजा 2 भाऊ आहे, एवढे मोठे होते, विचार नका. काहीतरी मनात वाद झाला असेल म्हणून ते तुटून वेगवेगळे झाले. 15-20 वर्ष दूर राहिले. आता काय झालं हो? त्याची तर पार्टी चालत राहिली, पण यश नाही भेटलं. दुसऱ्या भावाची बापाची पार्टी होती, यश भेटलं काही दिवसानंतर, ती बी तुटून फुटून वेगळी गेली. तर माणसाच्या जीवनात ह्या सगळ्या काय गोष्टी, बाप जसा असतो तसं पोरं असणार अशा गोष्टी नसतात. पण असे करून त्यांनी आपल्या जीवनाच्या गाड्या चालवल्या. सगळ्या गोष्टी कधी होतात? ह्या मीपणामुळं. पण जेव्हा त्यांना मीपणाचं अंदाज होतो की यार मीपणामध्ये आपण आपापले करून घेतलं, पण आपली मान सन्मान कुठेतरी कमी व्हायला लागलेत, आपली पार्टी चोरी व्हायला लागलीत, आपली माणसं चोरी व्हायला लागलेत. तेव्हा 2 भाव एकत्र काय येतात? जेव्हा त्यांना माहित पडतं की आपली अवस्था येणाऱ्या काळात काय होणार, म्हणून एकत्र येतात. कारण त्यावेळेस लहानपण असतो, भांडण केलं समजवणाऱ्या माणसाचं, तरुण झालं समजवणारा आई वडील असतो. जसं जसं मोठं होतं, मीपणा आल्यावर कोण कोणाला समजवत नाही. नंतर आपलाच अनुभव आपल्याला समजवतो की यार काही दिवसांनी करतात की यार मी काय केलं, हे चांगली गोष्ट का वाईट गोष्ट. आज आपला मान सन्मान नाहीये, आपल्याच बापाची पार्टी, दुसऱ्यांचा आनंद. आपल्याला काय भेटलं? घंटा. अहो मीपणामध्ये काहीच नाही होत. आज तुम्ही एकत्र आलं तर तुम्हाला यश भेटल की नाही भेटल हे मला माहित नाही, पण एकत्र आणणं हे तुमचं दुश्मनाचं काम आहे. तुमच्या दुश्मनाने तुम्हाला एकत्र केलं, नाही तर तुम्ही कधीच नाही झाले असते. हे माणसाचं जीवन हेच आहे. सत्य